नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंगच्या आपल्या अधिकृत चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी आणि पालकांनी आमच्या मार्गदर्शन केंद्रावर दाखवलेल्या अलोट विश्वासाबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभारी आहे। अर्ज भरताना येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणींबाबत अनेक विद्यार्थी आणि पालकांनी आमच्याकडे प्रश्न उपस्थित केले, तर काही पालकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर मार्गदर्शन देखील घेतले आहे। तुमच्या या प्रतिसादामुळेच विद्यार्थी आणि पालकांच्या याच शंकांचे निरसन करण्यासाठी आम्ही आजचा हा विशेष मार्गदर्शक व्हिडिओ घेऊन आलो आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नीट UG 2026च्या संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या 5 मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत। ॲनेक्स्चर 6 चा नेमका अर्थ आणि कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे, आधार कार्डवरील नावाचा क्रम आणि बोर्ड सर्टिफिकेटवरील नाव यात फरक असल्यास दिसणारा रिमार्क आणि त्यावरील उपाय, परीक्षा केंद्र निवडण्याचे नवीन नियम आणि त्यामधील पारदर्शकता, 12वीतील 50% गुणांची अट, नीट परीक्षा आणि MBBS प्रवेशासाठी वेगवेगळी कशी लागू होते, समान गुण असल्यास रँक ठरवण्याचे नियम आणि ॲडिशनल बायोलॉजी व ओपन बोर्ड विद्यार्थ्यांची पात्रता। मी शमी महाडेश्वर, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे सर्व विद्यार्थी आणि पालकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आमचे हे केंद्र केवळ माहिती देण्यासाठी नसून प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला अचूक दिशा दाखवण्यासाठी कटिबद्ध आहे। अर्जातील बदलांमुळे चिंता न करता आमच्या प्रोफेशनल काउन्सिलिंगच्या माध्यमातून तुमचा हा प्रवास सुलभ करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत। चला तर मग अधिकृत नियमांच्या आधारे प्रत्यक्ष विश्लेषणाला सुरुवात करूया। आता आपण नावाच्या क्रमातील फरक आणि येणारे रिमार्क्स याबद्दल माहिती घेऊया। जर तुमच्या आधार कार्डवरील नावाचा क्रम आणि 10वीच्या सर्टिफिकेटवरील नावाचा क्रम जुळत नसेल तर अर्ज भरताना तुम्हाला प्रामुख्याने खालीलप्रमाणे संदेश दिसू शकतात। 1. आधार नॉट ऑथेंटिकेटेड। नावाच्या क्रमातील बदलामुळे तुमची डिजिटल ओळख पडताळली जाऊ शकली नाही। 2. नेम मिसमॅच ॲज पर आधार। अर्जातील नाव आणि आधारवरील नावाच्या क्रमात तफावत असल्याचा हा स्पष्ट रिमार्क येतो। 3. ऑथेंटिकेशन फेल। नावातील शब्दांच्या रचनेमुळे आधार ऑथेंटिकेशन यशस्वी झाले नाही असा संदेश स्क्रीनवर दिसतो। वरील सर्व रिमार्क आले तरीही तुमचा अर्ज नाकारला जात नाही, तुम्ही प्रक्रिया पूर्ण करू शकता। अशा विद्यार्थ्यांनी ॲनेक्स्चर 6 भरायची तांत्रिक गरज नसते, परंतु परीक्षा केंद्रावर किमान 1 तास लवकर पोहोचून आपली प्रत्यक्ष ओळख पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करून घेणे बंधनकारक असते। आता ॲनेक्स्चर 6 कोणी भरावे या संदर्भात मार्गदर्शन घेऊया। ॲनेक्स्चर 6 मधील महत्त्वाचा इंग्रजी मजकूर असा आहे: सर्टिफिकेट टू बी साइन बाय द क्लास फर्स्ट गॅझेटेड ऑफिसर और प्रिन्सिपल और हेडमास्टर. It is certified that his or her latest photograph matches with that in the application form. Annexure 6 हा फॉर्म डाउनलोड आणि अपलोड कसा करावा? तुम्ही जेव्हा अर्जामध्ये आधारऐवजी पॅन कार्ड किंवा पासपोर्ट निवडता तेव्हा त्याच पेजवर हा फॉर्म डाउनलोड करण्याची लिंक सिस्टीमद्वारे उपलब्ध करून दिली जाते। तिथून तुम्ही तुमचा अर्ज क्रमांक असलेला फॉर्म थेट डाउनलोड करू शकता। फॉर्ममध्ये डाव्या बाजूला लाईव्ह फोटो सिस्टीमद्वारे आपोआप जनरेट होतो। फॉर्ममध्ये उजव्या बाजूला तुम्हाला नवीन फोटो लावून तो प्रमाणित करून घ्यावा लागेल। जर सिस्टीमद्वारे तुम्हाला हा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिला असेल तर फॉर्म अपलोड करण्यासाठी अपलोड डॉक्युमेंट्समध्ये आपणास तशी सोय करून दिली जाईल। हा फॉर्म अपलोड डॉक्युमेंट्स विंडोमध्ये अपलोड करावा लागेल, ज्याची साईज 50 KB ते 300 KB दरम्यान असणे आवश्यक आहे। ॲनेक्स्चर 6 फक्त तेच विद्यार्थी वापरतील जे आधार कार्ड शिवाय ओळखीसाठी इतर पर्याय निवडतील। फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून NTA ने काही सूचना दिल्या आहेत का हे वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे। विशेष म्हणजे नीट UG 2026च्या नोटिफिकेशनमध्ये पान क्रमांक 118 वर दिलेल्या ॲनेक्स्चर 6 हा केवळ माहितीसाठी आहे। आपल्याला सिस्टीमने जनरेट केलेलाच अधिकृत फॉर्म वापरायचा आहे। मित्रांनो, अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या डॅशबोर्डवर एक विशेष सूचना दिसत आहे। हे प्रमाणपत्र कोणाला भरावे लागेल? ज्यांचा आधार कार्डवरील जुना फोटो आणि अर्जासाठी काढलेला लाईव्ह फोटो यात तफावत आहे, ज्या विद्यार्थ्यांच्या नावांच्या स्पेलिंगमध्ये चुका आहेत,
ज्यांच्या 10वीच्या प्रमाणपत्रावर फक्त पहिले नाव आणि आडनाव आहे, परंतु आधार कार्डवर पूर्ण नाव आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना फोटो पडताळणी प्रमाणपत्र ॲनेक्स्चर 6 अपलोड करणे अनिवार्य आहे. त्यामुळे फॉर्म भरला म्हणजे काम संपले अशा भ्रमात न राहता NTA पोर्टलवर लॉग इन करून नवीन नोटिफिकेशनची सातत्याने खात्री करणे आवश्यक आहे. आता आपण प्रमाणपत्र डाउनलोड व अपलोड करणाऱ्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती घेऊया. NTA अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. लॉग इन झाल्यावर समोर 2 गडद निळ्या रंगाच्या विंडो दिसतील. त्यापैकी अपलोड फोटो व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट या लिंकवर क्लिक करा. नवीन विंडो उघडल्यावर प्रिंट फोटो व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट या पर्यायावर क्लिक करून ॲनेक्स्चर 6 डाउनलोड करा. डाउनलोड केलेल्या प्रमाणपत्रावर तुमचा नवीन पासपोर्ट साईज फोटो लावा. हे प्रमाणपत्र तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक किंवा कोणत्याही क्लास 1 गॅझेटेड ऑफिसरकडून प्रमाणित म्हणजे साइन अँड स्टॅम्प करून घ्या. सही शिक्का झालेले हे प्रमाणपत्र स्कॅन करा आणि 50 KB ते 300 KB या साईजमध्ये त्याच विंडोमधील अपलोड सेक्शनमध्ये अपलोड करा. लक्षात ठेवा, ही संपूर्ण प्रक्रिया अर्ज सबमिट केल्यापासून 15 दिवसांच्या आत पूर्ण करणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आधार आयडेंटिफिकेशन हा पर्याय वापरला आहे त्यांनी फॉर्म सबमिट झाला असला तरीही पुन्हा एकदा लॉग इन करून खात्री करावी. ज्यांच्या नावाचा क्रम उलटासुलटा आहे पण स्पेलिंग मिस्टेक नाही अशा विद्यार्थ्यांना शक्यतो ॲनेक्स्चर 6 भरावे लागणार नाही. मात्र त्यांची आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी ठेवलेली आहे या संदर्भात NTA देईल त्याप्रमाणे या विद्यार्थ्यांसाठी प्रोसिजर करावी लागेल. सध्या मात्र या विद्यार्थ्यांसाठी कोणतीही प्रोसिजर नाही. महाराष्ट्रात जवळजवळ 1.25 लाख विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्या नावाचा क्रम उलटसुलट आहे. मात्र अशा विद्यार्थ्यांनी वेट अँड वॉच राहून पोर्टल लॉग इन करून रोज पहावे आणि NTA सूचना देईल त्याप्रमाणे कार्यवाही करावी. या सर्व गोष्टींची पूर्तता करणे ही एक सामान्य बाब आहे. याबाबत कोणीही घाबरून जाऊ नये. आवश्यकता असल्यास आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही आपणास मार्गदर्शन करण्यास तयार आहोत. आता आपण परीक्षा केंद्र निवड नियम याबाबतची माहिती घेणार आहोत. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी NTAने केंद्र वाटप प्रक्रियेत सुधारणा केल्या आहेत. पूर्वी काही ठिकाणी बनावट पत्त्यांचा वापर करून गैरप्रकार घडवण्याचे प्रयत्न आढळले होते. या पार्श्वभूमीवर आता अर्जामधील प्रेझेंट ॲड्रेस असलेल्या राज्याला केंद्र निवडीसाठी प्राधान्य दिले जाते. जर विद्यार्थ्याला दुसऱ्या राज्यात केंद्र हवे असेल तर तिथल्या वास्तव्याचा अधिकृत पुरावा म्हणजेच हॉस्टेल प्रमाणपत्र, नोंदणीकृत भाडे करार किंवा कॉलेज ID सादर करणे आवश्यक असते. आता आपण 50% गुणांची अट, नीट पात्रता व प्रवेश पात्रता याबाबतची माहिती घेणार आहोत. ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन रेग्युलेशन्स म्हणजे GMER 2023 नुसार नीट परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्याने PCB आणि इंग्लिश विषयांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मात्र नीट परीक्षा देण्यासाठी किमान टक्केवारीची कोणतीही अट नाही. प्रवेशासाठीची पात्रता ही ऑल इंडिया कोट्यामध्ये मेडिकल काउन्सिलिंग कमिटी MCC द्वारे आयोजित केली जाते. सध्या MCCने MBBS आणि BDS प्रवेशाच्या पात्रता निकषांबाबत कोणतीही नवी अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. ही माहिती प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेच्या वेळीच जाहीर होऊ शकते. त्याच वेळेला PCB मधील 50% अट शिथिल राहील की नाही हे स्पष्ट होईल. तोपर्यंत सध्याच्या नियमानुसार जनरलसाठी 50%, SC, ST, OBC साठी 40% आणि PWD साठी 45% गुण PCB मध्ये असणे आवश्यक आहेत. असेच मानणे सुरक्षित ठरेल. प्रवेश नियम आणि परीक्षा पात्रता यातील हा सूक्ष्म फरक पालकांनी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. आता आपण टाय ब्रेकरचे नवीन नियम आणि विद्यार्थ्यांची पात्रता याविषयी माहिती घेणार आहोत. आता आपण 2024च्या नोटिफिकेशन मधील अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळूया, तो म्हणजे टाय ब्रेकर नियम. 2 किंवा अधिक विद्यार्थ्यांना समान गुण मिळाल्यास रँक ठरवण्यासाठी खालील नवीन निकष वापरले जातात. पहिला, बायोलॉजी. सर्वप्रथम जीवशास्त्र विषयातील गुणांचा विचार केला जातो. 2, केमिस्ट्री.
बायोलॉजीचे गुण समान असल्यास रसायनशास्त्रातील गुणांना प्राधान्य मिळते. 3. फिजिक्स. नंतर भौतिकशास्त्रातील गुणांचा विचार केला जातो. 4. निगेटिव्ह मार्किंग. वरील सर्व गुण समान राहिल्यास ज्या विद्यार्थ्याने पूर्ण परीक्षेत सर्वात कमी चुकीची उत्तरे दिली आहेत त्याला वरचा रँक दिला जातो. 5. कॉम्प्युटराइज्ड ड्रॉ. तरीही समानता राहिल्यास संगणकीय पद्धतीने ड्रॉ ऑफ लॉट्स रँक ठरवला जातो. 6. लक्षात ठेवा, वयाचा निकष आता पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे. पात्रतेबाबत इतर काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे. ज्या विद्यार्थ्यांनी PCM घेतल्यानंतर अतिरिक्त विषय म्हणून जीवशास्त्र म्हणजेच ॲडिशनल बायोलॉजी घेतले आहे ते विद्यार्थी वैद्यकीय कोर्सेससाठी पूर्णपणे पात्र आहेत. हा विषय मान्यताप्राप्त बोर्डातून घेतलेला असावा. NIOS किंवा राज्य ओपन बोर्डाचे विद्यार्थी देखील पात्र आहेत, मात्र त्यांच्याकडे PCB म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि इंग्लिश या विषयांसह उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. थोडक्यात सांगायचे तर तांत्रिक बदलांना न घाबरता अधिकृत माहितीच्या आधारे अर्ज भरणे हाच यशाचा खरा मार्ग आहे. लक्षात ठेवा, योग्य वेळी मिळालेली अचूक माहितीच तुमच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला दिशा देऊ शकते. नीट UG 2026च्या नोटिफिकेशनच्या पूर्ण माहितीसाठी आमचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तसेच नीट UG 2026 फॉर्म फिलिंग मार्गदर्शनाबाबत आमचा तोही व्हिडिओ पूर्णपणे अवश्य पहा. तुमच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेबाबत, फॉर्म भरण्याबाबत किंवा कॉलेज निवडीबाबत काही शंका असल्यास अजिबात संकोच न करता स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा किंवा आमच्या केंद्राला प्रत्यक्ष भेट द्या. हा व्हिडिओ मार्गदर्शक वाटत असेल तर गरजू विद्यार्थी आणि पालकांपर्यंत तो नक्की शेअर करा. आमच्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यातील कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून चुकणार नाही. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.